पिंपळगाव बसवंतमध्ये छत्रपतींच्या विचारांचा जागर. शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी छत्रपतींच्या इतिहासावर ओजस्वी व्याख्यान देत उपस्थितांना अक्षरशः भारावून टाकले. चिंचखेड रस्त्यावरील साईनगर परिसरात शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या स्थापनेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक बानगुडे पाटील यांनी ठामपणे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जगातील कोणत्याही सेनापतीशी होऊ शकत नाही. इंग्रज, डच, पोर्तुगीज, मुघल यांच्याशी लढत 17व्या शतकात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणारे ते अद्वितीय सेनानी होते. शिवरायांच्या गनिमी काव्याचा उल्लेख करताना त्यांनी औरंगजेबाच्या भीतीचाही संदर्भ दिला. लढाया तलवारीने नव्हे तर बुद्धीच्या जोरावर जिंकल्या जातात असे सांगत त्यांनी शिवचरित्रातील प्रसंग प्रभावी शैलीत मांडले. शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या स्थापनेनिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळेस हजारो शिवभक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाला दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर वगैरे, निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, माजी सरपंच भास्कर बनकर, युवा नेते गणेश बनकर आदींसह शहरातील नगरसेवक आणि प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक लक्ष्मण महाडिक आणि कवी प्राध्यापक संदीप जगताप यांना शिवसह्याद्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवरायांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या व्याख्यानाने पिंपळगावकरांना नवचैतन्य दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर जाधव यांनी केलं आहे. तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 100 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य उभा केलं. आज जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादे महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारकं उभारणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषांच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारकं उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सर्वोच्च साक्ष आहे.